नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये. सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर आज मस्त पाऊस झाला, मस्त वातावरण झालं होतं. तर हे म्हटले चल फिरून येऊया. आता मावळ म्हटले की पाऊस हा असणारच. तर अवकाळी पाऊस आहे हा, पण तरी पण 2-3 दिवस झालं होतोय रोजच. आणि मस्त वातावरण झालं होतं. तर म्हटले हे फिरून येऊ. आता मार्केटला गेलो होतो, थोडीशी भाजी वगैरे घ्यायची होती, त्यामुळे मार्केटला गेलो होतो. आणि बाकीचंही थोडंसं काम होतं, म्हटलं चला तेही करून येऊया. आता थोडंसं वेगळा प्लॅन केला होता, पण ते काही जमलं नाही, कारण की पाऊस 4 वाजता चालू झाला होता, 6 वाजेपर्यंत पाऊस चालूच होता. त्यामुळे मग बाहेर काय जाणं झालं नाही आम्हाला, कारण की ॲनिव्हर्सरीला आम्ही गेलो नव्हतो कुठे बाहेर. आणि म्हटलं चला थोडंसं फिरून येऊया, पण तसं काही झालं नाही पॉसिबल. त्यामुळे तर इथे माठही घ्यायचा होता मला, आणि माठ घेण्यासाठी इथे थांबलो होतो. मस्त इथे दुकान लावलं होतं आणि छान छान माठही होते, मस्त नर्सरी होते. आणि त्यांनीच माठ लावले होते, हे छान होते तिथे. तर तिथून एक माठ घेतला. त्याच्यानंतर लेट झालं होतं आम्हाला, तसं काम आवरता 8:30 पावणे 9 झाल्या होत्या. त्याच्यानंतर घरी आले. आता येताना मटण आणलं होतं, त्यामुळे मग इथं बनवायची प्रोसेस चालू झाली. आता अद्रक लसूण पेस्ट मटणमध्ये मी आता ॲड केलेले आहे. त्याच्यानंतर हळद, त्याच्यानंतर धना पावडर, गरम मसाला, चिकन मसाला ॲड केलेला आहे, आणि मीठ केलेलं आहे ॲड. आता इथे मला हळद थोडी कमी वाटत होती, म्हणून मी परत ॲड केली थोडीशी. आणि थोडंसं दही. आता याला मस्त मिक्स करून ठेवून दिलं होतं. आता इकडे कुकर ठेवला होता, आणि त्यामध्ये थोडंसं तेलही ॲड केलं होतं मी, आणि नंतर तूपही ॲड केलं होतं. तेल आणि तूप दोन्ही मिक्स केलं होतं. आणि त्याच्यानंतर हे खडे मसाले आणि कांदा. आता कांदा कट करून ठेवला होता. आता कांद्याला चांगला आहे ना ब्राऊन पिंक कलर येईपर्यंत आहे ना चांगला होऊन द्यायचा, आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी. आता कांदा झाला होता, त्याच्यानंतर हळद, लाल मिर्च पावडर, आणि गरम मसाला, चिकन मसाला, थोडंसं धना पावडर, हे सगळ्या गोष्टी ॲड केल्या होत्या मी. आणि मीठही ॲड केलं होतं. आणि त्याच्यानंतर टॅमॅटो. आता ह्यालाही छान परतून द्यायचं, जोपर्यंत कांदा हे टॅमॅटो सॉफ्ट होत नाही तोपर्यंत. त्याच्यात मीठही टाकलं होतं मी, आणि त्याच्यानंतर थोडंसं छान परतून. आता इथं अद्रक लसणाची पेस्ट टाकायला विसरले होते मी, तेही त्यामध्ये ॲड केले, आणि त्यालाही मिक्स करून आहे ना छान परतून दिलं होतं. आणि त्याच्यानंतर हे जे मटण मसाला लावून ठेवलं होतं तेही मी त्यामध्ये ॲड केलं. आता इथं सुक्कं बनवणार होते, लाईट नव्हती, इन्व्हर्टरवरती चालू होती लाईट, त्यामुळे लाईट हे मसालाही बारीक करता आला नाही, त्यामुळे मी सुक्कंच बनवलं होतं. आणि कोथिंबीर थोडीशी फिरवून झाकण लावून ठेवलं होतं, कारण की मी पाणी ह्यामध्ये बिलकुल ॲड नाही केलेलं. छान होती भाजी, अजिबात लागत नाही खाली. दही ॲड केले त्यामुळे ना छान होती. आता इथं चपाती बनवायला घेतल्या. म्हटलं एका साईडला कुकर होईल, आणि एका साईडला आपण चपाती पटापट बनवून घ्यावी. नक्की ट्राय करा, भाजी खूप छान टेस्टी बनते, कारण की आपण त्यामध्ये पाणी ॲड केलेलं नाही आहे ना, त्यामुळे भाजी छानच बनते. त्या मसाले सगळे आहे ना छान मिक्स होतात भाजी मटणमध्ये, त्यामुळे आहे ना टेस्टी बनते भाजी. चपाती अशी टम्म फुगल्यावरती कोणाकोणाला आनंद होतो ते नक्की सांगा. मला तरी होतो, कारण की सगळ्याच चपात्या का अशा टम्म फुगत नाही, अशी एखादी फुगली की छान वाटतं बघून. आणि इकडे बघा मटणही झालं होतं, आणि चपातीही झाल्या होत्या आपल्या. आता बघू शकता तुम्ही, पाणी मस्त त्याला सुटलेलं होतं, आणि बिलकुल खाली लागत नाही. आणि जरी थोडंसं लागलं तरी येणार खूप टेस्टी लागतं ते जे बनलेलं आहे मटण.
खूप छान थोडंसं लागायलाच पाहिजे, त्याच्यामुळं मी तर बराच वेळ ठेवत असते गॅसवरती. आणि खरं सांगते खूप छान टेस्ट येते, एकदम स्मोकी असा फ्लेवर येतो थोडंसं लागल्यामुळं खाली. त्याच्यामुळं मी तरी होऊन देते थोडंसं. आता इथे बघू शकता तुम्ही कलर वगैरे खूप छान झाली होती भाजी. नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली रेसिपी तेही मला कमेंटमध्ये सांगत जावा. व्हिडिओ पाहता तुम्ही पण सांगत नाही, सांगत जावा कमेंटमध्ये मला. बघू शकता आपली थाळी तयार झाली आहे. सर्वांना शुभ सकाळ. तर रात्री लेट झालं होतं याला, त्यामुळे काय तुमच्या बरोबर मी शेअर करू शकले नाही मी काय घेतल्या होत्या गोष्टी. तर म्हटलं चला तुम्हाला आता दाखवते. आता मला हा माठ भरूनही ठेवायचा होता, म्हटलं भरण्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते. तर हा माठ घेतलाय मी. हा मला 350 रुपयाला बसलेला आहे. माझ्याकडे होता पहिला माठ, पण तो खराब झाला होता आणि त्याच्यानंतर मग आता हा मी आणलेला आहे. तर 350 रुपये प्राइस होती ह्या माठाची. आता माठ ठेवण्यासाठी मी एक स्टँड पण घेतलेला आहे. हे बघा असं स्टँड आहे. तर हे 250 रुपयाला बसले मला. हे झाकण आहे माठावरती ठेवण्यासाठी. आणि हे तर हे भांडं मला 120 ला बसलं. आणि झाकण दही लावण्यासाठी घेतलंय मी हे. त्याच्यानंतर ही गोष्ट आता ही जे आहे ना मनी प्लांट आहे. मला बरेच दिवसापासून घ्यायचं होतं, माझ्याकडे ते होता, तो खराब झाला होता. आता असे मनी प्लांट आहेत माझ्याकडे जे ग्रीन वाले आहेत. आणि ह्या आर्मी मनी प्लांट म्हणतात त्याला. तर हा होता माझ्याकडे, पण तो खराब झाला होता. मला बरेच दिवसापासून घ्यायचंही होतं पण भेटत नव्हता. त्यामुळे मग मला काल भेटला तर मी घेतला. तर हा 150 रुपये प्राइस होती याची. तर मी घेतलं होतं बऱ्याचशा गोष्टी, म्हणून त्यांनी मला हे 100 रुपयामध्ये दिलेलं आहे. तर छान वाटतं, मस्त आहे. आता मी याला आणखीन 1 दिवस ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मग मोठ्या कुंडीमध्ये लावून देणार आहे. आता रात्री भाज्या पण आणल्या होत्या, जशाच्या तशा ठेवल्या, कारण की आमच्या इथे लाईटचा पण खूप इश्यू चालू आहे. लाईट जाते, आज पण रात्रीपासून पण लाईट नाहीये आणि आताही नाहीये. आता इन्व्हर्टर आवाज करतोय. रात्री इन्व्हर्टर असल्यामुळं थोडस होऊन गेलं काम माझं. स्वयंपाक वगैरे मी केला, लाईट होती घरामध्ये ना, आताही आहे थोडीफार. पण काय होतं की बाकीच्या गोष्टी फ्रीजमध्ये, तर भाज्या ठेवल्या सगळं खराब झाल्या, त्याच्यामुळे भाज्या मी थोड्या कमी आणल्या. म्हटलं भाज्या खराब होऊन जातील, त्याच्यामुळे पालेभाज्या काहीच आणल्या नाही. ज्या राहतील बाहेर त्या हिशोबाने मी भाज्याही घेऊन आले. तर आता चला हे काम पहिलं हे माठ भरून ठेवते, कारण की आज दिवसभर आणि रात्रभर हा भरून ठेवणार आहे. म्हणजे जे पाणी माताट लागतं ना ते लागत नाही. आणि त्याच्यानंतर मग उद्याच्याला त्याला वापरायला चालू करणार आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.